आजची ताजी बातमी ऐकली का तुम्ही? तुरुंगातून सुटून आलेल्या माजी आमदार रमेश कदम यांनी एक गौप्यस्फोट केलाय. काय तर म्हणे भुजबळ जेव्हा तुरुंगात होते तेव्हा ते आतून शरद पवारांना ब्लॅकमेल करत होते. आता भुजबळ पवारांना ब्लॅकमेल करत होते म्हणजे नेमकं काय करत होते हा प्रश्न उभा राहतोच की. मुळात हा सगळा मामला आपण नीट समजून घेतला पाहिजे. त्यासाठी पुढची किमान 6-7 मिनटं तुम्हाला राखीव ठेवावी लागतील. तर मित्र नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार DG9. तुमची स्मरणशक्ती जर चांगली असेल तर रमेश कदम हे राष्ट्रवादीचे आमदार आठवत आहेत की ते बघा जरा. 2014ला ते मोहोळमधून निवडून आले होते, सोलापूर जवळचं मोहोळ. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी राजवट होती त्या राजवटीत त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं अध्यक्षपद दिलं गेलं होतं शरद पवारांच्या आशीर्वादात. काँग्रेसच्या राजवटीत राज्यातल्या मातंग समाजाच्या उत्थानासाठी असलेलं हे महामंडळ अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्च्यांना चरण्याचं कुरण बनलेलं होतं. नुसतं अण्णाभाऊ साठे महामंडळच नाही तर इतर सगळ्याच महामंडळांवर सत्ताधाऱ्यांचे बागडबिल्ले सुखे नैव नांदत असायचे. ज्यांना मंत्रिपद देता येत नाही अशा सगळ्यांना या महामंडळावर सामावून घेण्याचा एक प्रघातच होता. त्यासाठीच तर ही महामंडळं बनवलेली असतात. त्याच प्रघातातले एक लाभार्थी म्हणजे हे रमेश कदम. आता या महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी बोगस लाभार्थी दाखवून महामंडळालाच 365 कोटींचा चुना लावल्याचे त्यांच्यावर आरोप झाले होते. रमेश कदमांच्यामुळे तिकीट कापलं गेलेल्या NCPच्याच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी हे प्रकरण जनतेसमोर मांडलं होतं आणि लावून धरलं होतं. परिपाक असा की 2015 साली फडणवीस मुख्यमंत्री बनले 14ला आणि 2015 साली रमेश कदम यांना अटक झाली. त्यानंतर ते सलग 8 वर्ष तुरुंगातच होते. कदम आत गेले आणि 2019च्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागल्या. त्यांना NCPच्या तिकिटावरच निवडणूक लढवायची होती, पण पक्षानं सावध पवित्रा घेत मोहोळमध्ये दुसरा उमेदवार दिला. यशवंत माने नाव त्यांचं. तेही जिंकले, पण रमेश कदमांनी तुरुंगातून अपक्ष फॉर्म भरला आणि लढले. 3ऱ्या क्रमांकाची मतही घेतली. 2 नंबरला शिवसेनेचा उमेदवार होता. असे हे रमेश कदम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या घोटाळ्यातले आरोपी. 8 वर्षे यांना जामीन मिळाला नव्हता. पण राज्यात सध्या ज्या काही अनाकलनीय घडामोडी घडू लागल्या आहेत त्यात रमेश कदम यांना मिळालेला जामीन ही खरं तर फारच छोटी गोष्ट आहे, छोटी बातमी आहे. बरं, यांच्या मतदारसंघात यांची रॅली होती परवा. सुटून आले ना. हजारो कार्यकर्ते तरुण कदमांच्या स्वागताला हजर होते. त्यांच्या स्वागताचे बॅनर्स रस्तोरस्ती लागले होते. हा सगळा तामझाम पाहिल्यावर मनात विचार येतो की शेकडो कोटींचे घोटाळे करणारे काही वर्ष आत जातात. सरकारी तिजोरीतला जनतेचा कररूपानं जमा झालेला पैसा हे लोक पचवतात, ढेकर देतात आणि काही वर्ष तुरुंगात घालून बाहेर येत त्याच पैशांवर ऐश करतात. 250-350 कोटी म्हणजे काय थोडी रक्कम नाही आहे. त्यातली किती बंगल्यावर पाठवली, किती दादांना, किती ताईंना या वाटण्या सोडल्या तर बराच पैसा घरी नेता येतो की. मग त्यासाठी आयुष्यातली 7-8 वर्ष घालवली तरी चालतंय की नाही का. आता हे रमेश कदम सुटून आले, लगेच त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. राष्ट्रवादीतल्या थोरल्या पवारांच्या गटात ते यापुढे दिसतील असं एकंदर चित्र आहे. कारण त्यांच्या स्वागताच्या बॅनर्सवर फक्त शरद पवारांचाच फोटो दिसत होता. काल त्यांनी आपल्या स्वागत रॅलीनंतर एक पत्रकार परिषदही घेतली. त्यात एक गौप्यस्फोट केला की जेलमध्ये असताना छगन भुजबळ हे शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे. मला लवकर बाहेर काढा नाहीतर मी वेगळा निर्णय घेईन वगैरे अशा धमक्या द्यायच्या. माझ्या माहितीनुसार हे खरं असावं, कारण नंतर भुजबळांना तुरुंगात भेटायला त्यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त कोण जात होतं की नाही याची काही खबरच नाही. पार्टीनं तर वाऱ्यावर सोडून दिलं आहे अशीच अवस्था झाली होती भुजबळांची. कधी काळी धनंजय मुंडे गेले, कधीतरी सुप्रियाताई गेल्या, प्रफुल्ल पटेल गेले. ते काय गेले हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आता हे जर काय थोडे 2-4 अपवाद सोडले तर सगळ्या अख्ख्या NCPनं भुजबळ हे कधी आपले नेते होते जणू पुसूनच टाकलं होतं फाळ्यावरून. शिवसेनेत असताना वेषांतर करून बेळगावला गेलेले छगन भुजबळ तुम्हाला आठवतात. आपण ते पाहिलेत, ऐकलेत. त्यांचं अभिनय कौशल्य त्यांच्या कॉलेजच्या दिवसात फारसं बाहेर आलं नसलं. ते सांगायचे की मी कॉलेजात असताना नाटकात काम करायचो वगैरे. तरी तुरुंगात असताना भुजबळांनी जी ॲक्टिंग केली आहे, जी वेशभूषा, जी केशभूषा केली आहे ती लाजवाब होती. आपण त्यांचे त्यावेळेचे फोटोज पाहिलेले आहेत, वाटल्यास परत बघा. कुणालाही दया यावी असा भुजबळांचा अवतार असायचा तेव्हा. पण अनेकांना वाटायचं हे नाटक आहे. आता या शंकेला दुजोरा मिळाला आहे रमेश कदम यांच्या विधानातून.
तुरुंगामध्ये असणारे छगन भुजबळ हे रोज आजारी पडायचे आणि अतिशय म्हणजे ते काकुळतीला यायचे आणि ते त्यांना रोजच उपचाराची गरज होती. परंतु आताचे जे छगन भुजबळ आहे ही इज सो फिट, म्हणजे जे ते एवढे फिट आहेत की कधी आता कुठे बातमी अशी ऐकली नाही आम्ही की ते त्यांच्या छातीत दुखतं आहे किंवा त्यांचा पाय सुजला आहे अथवा त्यांना खांद्याचा त्रास झाला आहे अथवा आणखीन काही त्रास झाला आहे. म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर शेवटी जेल ही कोणाच्याही नशिबामध्ये येता कामा नये. जेल हा अतिशय म्हणजे ती नर्क आहे. परंतु त्या ठिकाणी जाऊन काही लोकांना माहीत आहे टॅक्टिक्स कशा पद्धतीत, म्हणजे 8 दिवसात लोक आजारी पडतात, छातीत दुखतात, आणखीन काय होतं, बरंचसं काय होतं. जेलमध्ये सतत हे दुखतंय ते दुखतंय करणारे भुजबळ आज एवढे फिट कसे? प्रश्न अगदी सार्थ आहे. घोटाळ्यातला पैसा जामिनावर सुटून बाहेर आला की अंगाला लागतो, माणूस सुदृढ बनतो, फिट अँड हेल्दी. रमेश कदमांच्याही चेहऱ्यावरचं तेज बघा. कोण म्हणेल हा माणूस सलग 8 वर्ष तुरुंगात होता. मस्त चकाचक वाटतोय ना. नॅचरली करप्ट पार्टीचा गुणधर्म आहे तो. शेकडो करोडोंचा घोटाळा करून आलेले लोक, म्हणजे आत गेलेले लोक जामिनावर सुटतात आणि मग त्या पैशांचा आयुष्यभर उपभोग घेतात. पण सुटून आल्यावर पत्रकार परिषदा घेऊन उगाच काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी असले गौप्यस्फोट करणं हे कधीकधी पक्षाच्या संस्थापकाच्या आधारवडाच्या मुळाशी येऊ शकतं, हे ते लोक विसरतात. रमेश कदमांनी सांगितलं की भुजबळ आतून शरद पवारांना निरोप पाठवत होते, ब्लॅकमेल करत होते. म्हणजे नेमकं काय करत होते? पण त्यावेळेला देखील माननीय पवार साहेबांनी त्यांना मदत केली पाहिजे, मला उशीर होतोय त्याबद्दलची ते नाराजी बोलून दाखवायचे की जर मला त्या ठिकाणी माझा लवकर जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल अथवा काहीतरी करावं लागेल, अशा पद्धतीची ब्लॅकमेलिंग देखील ते त्यावेळी करताना म्हणजे आम्ही पाहिलेली आहे. अख्खं जग जाणून आहे भुजबळांच्या तेलगी स्कॅममधल्या सहभागाला पवारांचा आशीर्वाद होता. खुद्द तेलगीनं आपल्या नार्को टेस्टमध्ये मिस्टर भुजबळ अँड मिस्टर शरद पवार अशी नावं घेतलेली आहेत. ती क्लिप तुम्ही पाहिली असेल. भुजबळांनी केलेले घोटाळे, अपहार, भ्रष्टाचार हा शरद पवारांच्याच आशीर्वादाने चाललेला खेळ होता, हे शेंबडं पोरही सांगेल. पण आपल्या तपास यंत्रणांना आजवर शरद पवारांच्या विरोधात एकही पुरावा सापडलेला नाही. तुरुंगातून भुजबळ पवारांनाच ब्लॅकमेल करणार ना, कारण सांबा आत आणि गब्बर बाहेर असं म्हटल्यावर आतला सांबा बोलणारच. गब्बर मुझे बाहर निकाल वरना मैं तेरा भंडा फोड दूंगा. अगदी डॉनमधला नारंग त्या लाल डायरीसाठी जीवाचा आटापिटा का करत होता, तर त्यात त्यांच्या पापातल्या वाटेकऱ्यांची नावं आणि पत्ते लिहिलेले होते त्या लाल डायरीत. डॉन तर एक कटपुतली होता त्या सिंडिकेटचा. राजकारणातही भ्रष्टाचारांचं एक सिंडिकेट काम करतं. त्याचे चेहरे अनेक असतात, रमेश कदम, नवाब मलिक, छगन भुजबळ, पण नारंग मात्र पडद्याआड असतो एकच. तो कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण बोलत कोणीच नाही. भुजबळ जर तुरुंगातून पवारांना ब्लॅकमेल करत होते याचा अर्थ स्पष्ट आहे, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातला नारंग हा बाहेर मोकळा फिरत होता आणि डुप्लिकेट डॉन छगन भुजबळ तुरुंगात खितपत पडला होता. त्यात मध्येच त्यांच्या छातीत दुखू लागायचं, कधी खांदा कधी पाय, काही दुखायचं, सुजायचं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली गेली होती म्हणे. नकली डॉन उर्फ विजयकुमार बनारसवाले, खैके पान बनारसवाला, कमिशनरच्या नादाला लागून तुरुंगात जाणार आणि सिंडिकेटचा बॉस नारंग त्या लाल डायरीच्या मागे जंग पछाडणार. ही झाली डॉनची फिल्मी स्टोरी. पण राजकारणात नेहमीच असं होत नाही. इथला डॉन उर्फ विजय जेल की हवा खाके बाहेर आता ही आहे कभी ना कभी. आणि नारंगच्या केसालाही धक्का लागत नाही, तोही मोकळा फिरत असतो. फक्त फुटकळ आरोप होतात, कोणीतरी करतं आमच्यासारखे हे 2 करोडी के यूट्यूबर्स. मित्रो, आपण सर्वसामान्य लोक कुठे आहोत आणि कुठे हे घोटाळेबाज राजकारणी? आपल्याच खिशात हात घालून ओरबाडलेले हजारो करोड रुपये हे पचवतात, तुरुंगातून निवडणुका लढवतात आणि बऱ्यापैकी मतंही मिळवतात. रमेश कदमांचं घ्या, त्यांना 2019ला 23,000 मतं तुरुंगात बसून मिळाली होती, अपक्ष लढले होते. याचा अर्थ जनता किती दूधखोळी आहे की जनता किती लॉयल आहे एका नेत्याप्रती. काय अर्थ लावायचा आपण, दूधखोळी की लॉयल? हे 23,000 लोक रमेश कदमांचे समर्थकही असू शकतात, ज्यांना रमेश कदम यांचं सत्तेत असणं फायद्याचं ठरलं असेल किंवा ठरणारं असेल. जोवर या असल्या वोट बँक किंवा वोट पॉकेट्स आपण ज्यांना म्हणतो.
भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या पाठीशी उभे आहेत तोवर राजकारणातली गुन्हेगारी, इथला भ्रष्टाचार, अनैतिकता संपणार नाही. मग त्यासाठी लुटूपुटूचे ओरा कमिशनसारखे चौकशी आयोग नेमूनही त्यांचे अहवाल दशकानुदशकं दाबून ठेवले जातात. असो, रमेश कदम बोलले आणि स्पष्ट झालं की तुरुंगातल्या भुजबळांचे बॉस बाहेर मोकाट फिरत होते, म्हणून आतमध्ये अस्वस्थ भुजबळ त्यांना निरोप पाठवून ब्लॅकमेल करत होते. आता ब्लॅकमेल कोणाला केलं जातं हे मी तुम्हाला सांगायला नको, कारण हमाम में सब नंगे हाच रूल इथे सुद्धा लागू होतोय. तर मित्र, तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.